नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पंचतंत्रातील प्रेरक कथा पाहणार आहोत. त्यापैकी माकड आणि मगर यांची कथा पाहणार आहोत. नदीच्या काठावर एक जांभळाचे झाड होते. त्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्या झाडाला नेहमी गोड जांभळे लागलेली असत. ती जांभळे खाऊन माकड आपले पोट भरत असे. एके दिवशी नदीतून एक मगर बाहेर आले. विश्रांतीसाठी त्या झाडाखाली लोळत पडले. त्याला पाहून झाडावर बसलेले माकड म्हणाले, मित्रा, आज तू माझा पाहुणा आहेस. तुला काहीतरी खायला देणे माझे कर्तव्य आहे. मी तुला ही रसाळ जांभळे खायला देतो. माकडाने चांगली निवडून जांभळे तोडली आणि मगरीला खायला दिली. मगरीने ती गोड जांभळे खाल्ली आणि माकडाचे आभार मानले आणि संध्याकाळी परत घरी गेली. त्यानंतर ती मगर रोजच येऊ लागली. माकड रोज जांभळे खायला देऊ लागले. त्यामुळे दोघात घट्ट मैत्री झाली. एके दिवशी मगर आपल्या पत्नीसाठी काही जांभळे घेऊन गेले. त्याच्या पत्नीला जांभळाची चव खूप आवडली. मग काय, मगर रोज आपल्या पत्नीसाठी जांभळे घेऊन जाऊ लागले. एके दिवशी त्याची पत्नी म्हणाली, प्रिया, ही फळे इतकी गोड आहेत, तर त्या माकडाचे काळीज किती गोड असेल. तुम्ही मला त्याचे काळीज का आणून देत नाहीत? हे ऐकून मगर परेशान झाले. ते आपल्या पत्नीला म्हणाले, प्रिये, ते माकड माझा मित्र आहे. त्याला मारून त्याचे काळीज आणणे योग्य होणार नाही. मगरीची पत्नी खूप हट्टी होती. ती मगरीकडे नेहमी हाच आग्रह करीत होती, मला माकडाचे काळीज मिळाले नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. मगरीकडे दुसरा काही मार्ग नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माकडाकडे गेली. माकड तिचीच वाट पाहत होते. ते म्हणाले, प्रिय मित्रा, आज तू इतका उशीर का केलास? तू उदास दिसतोस. काय झालं आहे? मगर म्हणाले, काही नाही. काल पत्नीशी माझे भांडण झाले. मी तुला अजून जेवायला का बोलवले नाही म्हणून ती नाराज होती. तुझ्यासारख्या लाडक्या आणि मदत करणाऱ्या मित्राला भेटायला ती उतावळी झाली आहे. तू आमच्या घरी यायला हवे. माकडाने मगरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या घरी येण्याची तयारीही दाखविली. पण त्याला म्हणाला, मी तुझ्या घरी कसा येऊ? मला तर पोहताही येत नाही. त्यावर मगर लगेच म्हणाली, काळजी करू नकोस. माझ्या पाठीवर बस. मी तुला घरी घेऊन जाईन. माकड आनंदाने उडी मारून मगरीच्या पाठीवर बसले आणि दोघेही निघाले. नदीच्या खोल पाण्यात पोहोचल्यावर मगर म्हणाले, माझ्या पत्नीला खुश करण्यासाठी मी तुला आमच्या घरी घेऊन जात आहे, कारण तिला तुझे काळीज हवे आहे. हे ऐकून माकडाला धक्का बसला, पण ते शांत राहिले. ते आत्मविश्वासाने म्हणाले, मित्रा, हे तू आधी सांगायला हवे होते ना. मी माझे काळीज सोबत नसते का घेतले? घाई गडबडीत ते तर झाडावरच राहिले आहे. चल, झाडाकडे परत जाऊ आणि घेऊन येऊ. मूर्ख मगर त्याला घेऊन परत झाडाकडे आले. झाडाजवळ येताच हुशार माकडाने उडी मारली आणि झाडावर जाऊन बसले. झाडावर सुरक्षित बसल्यानंतर ते मगरीला म्हणाले, अरे मूर्खा, काळीज कधी झाडावर ठेवतात का? आता तू एकटाच घरी परत जा. जाऊन तुझ्या पत्नीला सांग की तुझा पती मूर्ख आहे
आपल्या वागण्याची मगरीला लाज वाटू लागली. आपल्या वागण्याचा पश्चाताप करत ते उदासपणे घरी परतले. धन्यवाद. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.